मंडळी नमस्कार. मंडळी, मैत्रजीवांच्या या विशेष कार्यक्रमातल्या आजच्या या पहिल्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या पहिल्याच भागामध्ये आपण बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध संत साहित्याचे अभ्यासक आणि मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर सतीश बडवे यांच्याशी. बडवे सर, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. नमस्कार, धन्यवाद. येस बडवे सर, जसं मी आपला परिचय करून देताना संत साहित्याचे अभ्यासक असं म्हणालो, तर त्याच दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमात आपल्याला चर्चा करायची किंवा आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्यात आपल्याकडून. जरूर. तर सुरुवातीला मला जाणून घ्यायचं तुमच्याकडून की एक मराठीचा अभ्यासक ते संत साहित्याचे अभ्यासक असा आपला जो प्रवास झाला, संत साहित्याकडे आपल्याला वळावं वाटलं, त्यामागचं काही कारण सांगता येईल? हे खरंही आहे की महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना माझ्या ज्या आवडी होत्या त्या खरं म्हटलं तर भिन्न स्वरूपाच्या होत्या. जे वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटकांमध्ये भाग घेणं, एकांकिका स्पर्धा, आमच्या कालखंडामध्ये असणारी यूथ फेस्टिवल, यामुळे ज्याला तुम्ही आज आधुनिक साहित्य असं म्हणतात त्या साहित्याकडे माझा असणारा खरं तर कल होता. पण हळूहळू काय होत गेलं की तुम्हाला शिकवणारे जे प्राध्यापक असतात ते ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवत राहतात किंवा ज्या पद्धतीचा विचार देत राहतात, त्यामुळे आपल्या मनामध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीने विचारांची आंदोलनं उमटत राहतात आणि मग आपण एखाद्या विषयाकडे निश्चितपणाने जाऊ शकतो का, असा एक भाग माझ्या मनामध्ये आला. मी तुम्हाला त्यासाठी एक उदाहरण सांगतो की वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नेवासे इथे आम्ही गेलो होतो आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या निमित्तानं ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला बक्षीसही मिळालं, सांघिक बक्षीस मिळालं. आणि त्याच्यानंतर आमचे सर जे होते प्राध्यापक प्राचार्य विजय कसबेकर, ते आम्हाला घेऊन ज्ञानदेवांनी जिथं ज्ञानेश्वरी लिहिली, पैसाचा खांब जिथं आहे तिथं आम्हाला ते घेऊन गेले. तिथं बन्सीबुवा तांबे नावाचे एक महाराज, हरिभक्तपरायण बन्सीबुवा तांबे महाराज, त्यांना जे त्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण करण्यासाठी म्हणून आलेले होते. आणि ते त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आमच्यासमोर म्हणून दाखवल्या होत्या. आता आम्ही ज्या वेळेला मंदिरामध्ये गेलो त्यावेळेला ते तिथंच होते. मग आम्ही त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्यानंतर त्यांना मी सहज असं म्हणालो की महाराज, आज तुम्ही इतक्या ओव्या ज्ञानेश्वरीतल्या म्हणून दाखवल्या, किती वेगळ्या पद्धतीने आम्हाला ते सगळं जाणवलं आणि पाठांतर तुमचं किती आहे. म्हणजे आमचं तर पाठांतर होत नाही, आम्ही तर अभ्यास करणारे विद्यार्थीच आहोत. त्यावेळेला ते असं म्हणाले की आपल्याच परिसरामध्ये असणारे एक अंधगृहस्थ आहेत, या अंधगृहस्थांची संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. आता तुम्ही मला असं सांगा की 2 डोळे असून सुद्धा माझी ज्ञानेश्वरीतल्या काहीच ओव्या फक्त मला पाठ आहेत, सगळ्या ओव्या पाठ नाहीत. आणि जो माणूस अंध आहे त्याची मात्र अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. आता यामध्ये खरा डोळस कोण, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. म्हणजे आता यामध्ये खरा डोळस कोण सांगा. मुद्दा असा आहे की डोळस कोण हे डोळसपणाने पाहता येणं गरजेचं असतं. बरोबर. आता गेलो होतो मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये, मिळालं बक्षीस, पण जो संस्कार झाला तो असा झाला, एका घटनेचा एक संस्कार मनावरती एक कुठंतरी असा एक जाणवून गेले क्षणभर की नाही बुवा, याच्यामध्ये काहीतरी आहे की सगळ्या लोकांनी एखाद्या पुरुषाला माऊली म्हणणं, बरोबर, हा काय प्रकार आहे. हा जो भाग असतो तो. त्यानंतर मला शिकवण्यासाठी म्हणून डॉक्टर वापू गिंडे हे संत साहित्याचे बेळगावमधले असणारे अभ्यासक हे होते. तर हे आम्हाला ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्यावेळेला रारम बोराडे यांची पाचोळा आमच्या अभ्यासक्रमामध्ये होती. म्हणजे एका बाजूला ते आम्हाला पाचोळा शिकवत होते, पण त्यांच्या घरामध्ये वारकरी परंपरा होती. हरिभक्तपरायण डॉक्टर गिंडेंचे वडील जे होते ते हरिभक्तपरायण होते आणि त्यांच्या घराण्यात अशी परंपरा होती की माघी पौर्णिमेला पंढरपुरामध्ये कीर्तन करायचं. तर त्या अशा भूमिकेमध्ये असणारे जे सर होते ते एका बाजूला आम्हाला
रारम बोराडे यांची पाचोळं शिकवत होते आणि दुसऱ्या बाजूला आमच्या अभ्यासक्रमामध्ये ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय होता. आम्हाला ते असं वेगळं वाटायचं की सर एका बाजूला ग्रामीण साहित्य शिकवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला संत साहित्याविषयी काहीतरी सांगत आहेत. आता घडलं असं की ही साहित्याशी संबंधित असणारी जी भूमिका आहे ती संतांच्याकडे तुम्ही सश्रद्ध पद्धतीने बघणं आणि संतांनी साहित्याची निर्मिती केलेली आहे, हे साहित्य आहे त्यांनी लिहिलेलं, हे सरांच्या सगळ्या सांगण्या बोलण्यामधनं मनावरती ठसत गेलं. त्यांनी मला प्रिन्सिपल वाब पटवर्धन यांचं उदाहरण दिलं. त्यांनी प्रिन्सिपल वाब पटवर्धन हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते आणि त्यांनी काव्य आणि काव्योदय या नावाचे ग्रंथ लिहिलेले आहे. या काव्य आणि काव्योदय नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की तो काय तुमचा बायरन असेल, शेली असेल, किट्स असेल यांच्या कविता आणि नामदेव ज्ञानेश्वर यांचे असणारे अभंग याच्यामध्ये साम्य आहे. आता मला आणखीन एक धक्का इथं बसत होता की इंग्रजी साहित्यामध्ये असणारी कविता आणि त्याच पद्धतीने लेखन करणारे, अभंग लिहिणारे आपल्याकडचे असणारी ही सगळी संत मंडळी, हे जर समजा आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की तुम्ही याच्याकडे एका बाजूला सश्रद्धतेने बघतात आणि दुसऱ्या बाजूला हे साहित्य आहे म्हणून सुद्धा तुम्ही बघता. तर याच्याकडे साहित्य म्हणून बघायचं का, सश्रद्धपणाने बघायचं का, हे तुमचे ज्याचे त्याचे वैयक्तिक प्रश्न असतात. म्हणजे मी स्वतः कदाचित काहीसा घरातल्या परंपरेनुसार सश्रद्ध असेलच, पण साहित्याकडे बघण्याची जी एक दृष्टी मला समीक्षेच्या अभ्यासातनं किंवा साहित्यशास्त्राच्या अभ्यासातनं मिळाली, त्यामुळे मला असं वाटायला लागलं की नाही, हे नुसते शब्द नाही आहेत, हे नुसते सश्रद्ध असणारी भावना नाही आहे. म्हणजे हे खरं सांगायचं तर हे प्रचितीचं असणारं बोलणं आहे. म्हणजे अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे, असं जे तुकोबा म्हणतात, ते जर समजा आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की नाही, प्रचितीची असणारी कविता आहे. ते इतर कवींनी कविता लिहिणं, जिकडे पाहे तिकडे उभा तो माझा पांडुरंग आहे, असं ज्या वेळेला तुकोबा म्हणतात त्यावेळेला जिकडे पाहे तिकडे उभा असा असणारा जो पांडुरंग आहे तो माझा आहे, याचा अर्थ एक कवी या नात्याने ते बोलत आहेत. आता सर्वसामान्य असणारा एखादा वारकरी असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून नाही खरं आहे, सर्वत्र पांडुरंग भरलेला आहे, अशा प्रकारची भावना येते. हे जे आहे हा विचार कुठे ना कुठे मनावरती बिंबत राहिला आणि मी संत साहित्याकडे वळालो. बरं. पण माझं आणि आधुनिक साहित्याचं काहीही वाकडं नाही, उलट मला आधुनिक साहित्यामधल्या अनेक गोष्टी आवडतात. म्हणजे अगदी अलीकडे अवघेची उच्चार नावाचं राजू देसले यांचा असणारा जो कविता संग्रह त्याचं परीक्षण मी नुकतंच लिहिलेलं आहे. किंवा अन्य असणारे जे कवी आहेत त्यांच्यामध्ये. आणि मला आधुनिक कविता वाचत असताना असं लक्षामध्ये आलं की अलीकडच्या कालखंडामध्ये असणारे कवी, म्हणजे अगदी समकालीन, तुमच्या माझ्या समकालीन असणारे कवी, यांच्या कवितेमध्ये पुन्हा पुन्हा विठ्ठल का डोकावतो, का येतो विठ्ठल, अनेकांच्या कवितेमधून विठ्ठल पुन्हा पुन्हा येताना दिसतो. म्हणजे वारकऱ्यांनी विठ्ठलाचं नाव घेणं हे मी समजू शकतो, ते सश्रद्ध भावनेने ते करतात. आणि एक जगण्याचा असणारा जो विचार आहे तो याच परंपरेतनं, या त्यांच्याच कवितेतनं पाझरत आलेला आहे. तो विचार या नव्या कवींना आपलासा वाटतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या परंपरेशी आपली नाळ जोडलेली आहे. या सगळ्यांचा विचार कुठेतरी मनामध्ये होता आणि म्हणून मी या संत साहित्याकडे वळालो. बरोबर आहे सर. पण एवढा कालावधी आता आपण अभ्यास करत आलात, संत साहित्य इतकं वाचलं, समीक्षा केली त्याच्यावर, तर असं वाटतं का कुठेतरी काळाच्या ओघामध्ये की संत साहित्याच्या चळवळीतलं म्हणजे ज्याला कुठेतरी ठराव आला, इकडं थांबायला लागलंय, असं वाटतं का काळाच्या ओघात? हां, म्हणजे असं आहे की संत साहित्याकडे अतिशय आत्मीयतेने बघण्याची जी एक परंपरा आपल्याकडे मधल्या कालखंडामध्ये निर्माण झालेली होती ती हळूहळू सुटत गेलेली आहे. बरं, सुटत गेली म्हणजे आता कसं झालं की अभ्यासाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बघा की संत साहित्याचे असणारे जाणकार अभ्यासक कोण, असा जर समजा तुम्ही प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे? आज महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यापीठांमध्ये, एकही विद्यापीठ मी अपवाद करत नाही, कुठल्याही विद्यापीठामध्ये ज्याने संत साहित्याचं अध्ययन
अध्यापन आणि संशोधन केलेलं आहे असा एकही प्राध्यापक तुम्हाला सापडणार नाही. जर समजा तो नसेलच तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या विषयांची आवड निर्माण करणं, याच्यासाठी म्हणून जी गोष्ट लागते ती गोष्ट विद्यापीठांमध्ये नाही आहे. महाविद्यालयांमध्ये असतील पण त्यांचं प्रमाण किती, अतिशय अत्यल्प असणारं प्रमाण आहे. आणि दुसरी एक बाजू अशी आहे की ज्या वर्तमान जीवनामध्ये तुम्ही आम्ही राहतो, म्हणजे हे डिजिटल युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. या युगामध्ये हे जे लेखन आहे, संतांचं लेखन, हे कालबाह्य लेखन आहे असं जर समजा एखाद्याला वाटलं तर ते फारसं चूक नसेल, पण ते खरोखर कालबाह्य आहे का, हा त्यातून निर्माण होणारा प्रश्न आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्यानंतर संतांच्या संदर्भामध्ये लोकांच्या भूमिका बदलत गेलेल्या आहेत. म्हणजे आज अगदी जो अतिशय तरुण असणारा मुलगा आहे, या तरुण मुलांकडे जर समजा तुम्ही बघितलं तर यांच्या दिशा अशा भरकटलेल्या आहेत. आणि त्याची दुसरी एक बाजू अशी आहे की अनेक इंजिनियर्स असतील, अनेक तंत्रज्ञ असतील, अनेक जाणते वेगवेगळ्या विषयाचे म्हणजे विज्ञान विषयाचे प्राध्यापक असतील, या सगळ्यांच्या मनामध्ये संत साहित्याविषयीची आस्था आहे असं लक्षामध्ये येतं. अनेक लोक आहेत की ज्यांनी या पद्धतीने या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मी उदाहरणार्थ सांगतो, सदानंद मोरे यांनी एक चर्चासत्र आयोजित केलेलं होतं पुणे विद्यापीठामध्ये. तर त्या चर्चासत्रामध्ये बोलण्यासाठी म्हणून त्यांनी असे जे लोक आणलेले होते, त्याच्यामधले एक इंजिनियर होता, त्याच्यामधला एक अनेक वर्ष वारकरी परंपरेमध्ये शिकलेला एखादा अभ्यासक होता, त्याच्यामध्ये माझ्यासारखा एखादा महाविद्यालयात विद्यापीठ पातळीवर शिकवणारा प्राध्यापक होता, त्याच्यामध्ये आणखीन एखादं संशोधन करणारा एखादा विद्यार्थी होता. या सगळ्यांच्या बोलण्यामधनं, म्हणजे आमचं सोडून द्या, पण हे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारे लोक आहेत, हे लोक असं सांगत होते की सद्यस्थितीमध्ये नेमकं काय करावं, आपल्या जगण्याचं नेमकं काय आहे, या जगण्यामध्ये काही अर्थ आहे का, हे जे जगणं निरर्थक होत आहे ते असं का बरं झालेलं आहे, हे शोधण्याच्या दृष्टिकोनातनं हे आम्हाला कुठे सापडतं, तर आम्हाला संतांच्या कवितेमध्ये सापडतं, संतांच्या अभंगामध्ये सापडतं. आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं काही नाही की हा या पंथाचा तो त्या पंथाचा, हे कुठल्याच पद्धतीचे भेद नाही. याच्यामध्ये काही एक विचार दिलेला आहे आणि तो विचार मूल्यांचा विचार आहे. ते तुमच्या असं लक्षामध्ये येईल की अशा विद्यार्थ्यांची संख्या शिक्षण क्षेत्रामध्ये कदाचित नसेल, पण हे जे वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक आहेत त्यांना का बरं असं वाटतं की हे संत साहित्य आपलं आहे. याचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातनं एवढाच आहे की इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर, म्हणजे 11व्या-12व्या शतकाच्या नंतर जर समजा ही लेखनाची परंपरा सुरू झाली, तर आज जर समजा आम्ही 21व्या शतकामध्ये आहोत, तर या 21व्या शतकामध्ये सुद्धा या साहित्याचं आवाहन टिकून आहे. बरोबर. मग हे टिकून आहे याचं कारण काय, म्हणजे आता फडके खांडेकर म्हणून नाही, मी मराठीचा प्राध्यापक आहे, पण फडके खांडेकरांसारखे असणारे जे लेखक आहेत, म्हणजे मराठी कथेचे अनभिषिक्त सम्राट वगैरे म्हणून जे ओळखले जातात, तरुण पोरांना यांची नावं माहीत नसतील. आज जर समजा तुम्ही विचारलं तर त्यांना कदाचित त्यांची नावं माहीत नसतात, पण त्यांना ज्ञानेश्वर माहीत असतो, तुकाराम माहीत असतो, नामदेव माहीत असतो. हे का बरं घडतं, म्हणजे आणि अनेक लेखक आहेत, ते लेखक म्हणून येतात, त्यांना अनेक पुरस्कार मिळतात, ते प्रसिद्ध वगैरे होतात, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे सत्कार वगैरे केले जातात आणि काही दिवसांमध्ये ते नाहीसे होतात. असं का? संत तुमच्या परंपरेतनं नाहीसे झालेले आहेत का, हा खरं म्हटलं तर मुद्दा आहे. बरोबर आहे सर. पण जसं तुम्ही म्हणालात की समजा काही नावं घेतलीत किंवा मोजके सांगितलेत की ज्यांनी संत साहित्याचा म्हणजे ज्यांना अनुभूती झालेली आहे म्हणून ते अभ्यासक झालेत, पण जर काळाचा विचार केला, संत साहित्य टिकून आहे, पण त्याचा खरंच जीवन म्हणजे प्रत्येकाच्या जगण्यातून दिसतंय का ते, किंवा स्वीकारलं जातं का जगण्यात, किंवा मग जर स्वीकारलं जात नसेल तर तो असा कोणता कठीण धागा आहे की जो वापरता येत नाही जगताना. अगदी खरं आहे ते.
एक तर जगण्यातले प्रश्न इतके वेगवेगळे गुंतागुंतीचे झालेले आहेत, त्याच्यामुळे खरं म्हटलं तर अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. संतांच्या विचारामध्ये मगाशी मी त्याचा ओझरचा उल्लेख केला होता की ज्याला आपण मूल्य म्हणतो, अशी अनेक मूल्य आहेत की ज्या मूल्यांचा विचार संत साहित्यामध्ये झालेला आहे. शासनाने, महाराष्ट्र शासनाने एक मधला टप्पा होता या कालखंडामध्ये मूल्य शिक्षणाच्या तासिका सुरू केलेल्या होत्या. त्या कुठे गेल्या? म्हणजे मला सांगण्याचं कारण असं की मूल्य शिक्षणाच्या तासिकांमधून मूल्य वगैरे रुजवण्याचं सोडून आपला पोर्शन पूर्ण करणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे असा प्रमादही आमच्यासारख्या अध्यापकांकडनं कदाचित घडलेला असणं शक्य आहे. मूल्यांचा असणारा जो विचार आहे ना, तो संत साहित्यामध्ये आहे. आणि हा मूल्यांचा विचार जर समजा आपल्याला त्यांच्यापर्यंत देता आला तर कदाचित ती फायद्याची असणारी गोष्ट आहे. म्हणजे आजही तुमचा कुठल्याही याचा अभ्यासक्रम तुम्ही बघा, अभ्यासक्रमामध्ये ज्यावेळेला तुम्ही बघता त्यावेळेला तुम्हाला संतांचे अभंग सापडतात, वेगवेगळ्या याच्यातले समजा दृष्टांत पाठ म्हणजे महानुभावांचं उदाहरण आपल्याला सापडतं, किंवा वैकल्पिक मराठी 12वीच्या पुस्तकामध्ये भावंडीबाई नावाची एक वीरशैव संप्रदायामधली संत कवयित्री आहे, तिची असणारी रचना आपल्याला सापडते, किंवा नाथांचं असणारं भारूड आपल्याला सापडतं. हे कशासाठी असतं? हे जे असतं यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो. मूळ संतांना याच्याशी घेणं नव्हतं. मूळ संतांना असं म्हणायचं नव्हतं की बुवा माझी कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये लावा. ते आज बाकीचे म्हणू शकतात की माझी कविता अभ्यासक्रमामध्ये लावा. संतांना म्हणायचं होतं की अजिबात म्हणायचं नव्हतं. कोणत्याही संतांना म्हणायचं नव्हतं. आणि सगळ्या संतांच्या वेगवेगळ्या अभंग कविता ज्या आहेत त्या अभंग कविता अभ्यासामध्ये आलेल्या आहेत. या का टाकल्या जातात? ते यातल्या अभिनिवेशाचा भाग आपण सोडून देऊ. मी कोणत्या संप्रदायाचा, तू कोणत्या संप्रदायाचा, यांचंच आलं पाहिजे, यांचं का नाही आलं, हा अभिनिवेशाचा भाग सोडून देऊ. ज्या वेळेला मूल्यांचा प्रचार प्रसार तुम्हाला करायचा असतो त्यावेळेला तो एका विशिष्ट वयामध्येच तो घडवावा लागतो. आणि हा जो मूल्यांचा विचार आहे तो तुम्हाला संत साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. बरोबर. तुकारामांचा अभंग आहे ना तो, विसरली याती एका एका लोटांगणी जाती रे. असं ज्या वेळेला म्हटलं जातं की हे सगळ्यांनी एकमेकांना लोटांगण घालत जायचं. वारकरी पंथामध्ये असणारी पद्धत आहे खरं म्हटलं ती, की लहान असेल मोठा असेल ते सगळे एकमेकांच्या पाया पडतात, उराउरी ते भेट घेतात, गळा भेट असते म्हणजे ती. हा संस्काराचा असणारा भाग आहे. बरोबर. आणि हा संस्काराचा असणारा भाग, मूल्यांचा असणारा भाग, ती जी मूल्य, ती मूल्य तुम्हाला इथं सापडतात. या मूल्यांवरून आठवलं म्हणून फक्त सांगतो. त्र्यमशी शेजवलकर जे आहेत, शेजवलकरांनी असं सांगितलं होतं की रामदास एकनाथ आणि तुकाराम यांच्या त्या सगळ्या लेखनामध्ये खरं म्हटलं तर आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये सापडतात. हाच प्रकार आपल्याला अन्य लोकांनीसुद्धा सांगितलेलं दिसून येतं. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये कुठं शोधली तर त्यांनी बौद्ध धर्मामध्ये शोधली. आणि आपण जे शिकलो त्याच्यामध्ये, तुम्ही काय मी काय, आपण जे शिकलो त्याच्यामध्ये फ्रेंचमधनं ही मूल्ये आलेली आहेत असं आपण म्हणत जातो. दिलीप चित्रेंनी एका ठिकाणी पुन्हा तुकाराम नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे विधान केलेले ते असं म्हणतात की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य आपल्याकडे वारकरी चळवळीतून आविष्कृत झालेली आहेत. आता हे खरंही आहे. तुकारामांच्या अनेक अभंगांमध्ये समता हा शब्द आपल्याला सापडतो, किंवा बंधुभाव जपला पाहिजे यासारखं असणारं, बंधुतेचं असणारं जे मूल्य आहे ते मूल्य तुम्हाला सगळ्या संतांच्या रचनांमध्ये सापडतं आपल्याला. हा जो मूल्यांचा विचार आहे, हा मूल्यांचा विचार रुजवण्याची गरज आहे. पण याच्यावरती फार मोठं चिंतन अभ्यासकांनी सुद्धा केलेलं आहे असं आपल्याला दिसणार नाही. यांनी लिहिलेले ते सुटं आहे, म्हणजे अगदी नर फाटकांनी लिहिलेलं असेल, शंदा पेन्सननी लिहिलेलं असेल, किंवा संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती या नावाचं पुस्तक गंबा सरदार यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा असेल. तर या सगळ्यांनी काही प्रमाणात याचा पुरस्कार केलेला आहे. पण हा पुरस्कार केल्यानंतर त्याचं जे प्रत्यक्ष उपयोजन होतं ते प्रत्यक्ष उपयोजन होत नाही.
म्हणून असे अनेक प्रश्न निर्माण होतात असं मला वाटतं. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, आता जसं तुम्ही म्हणालात की पण किंवा आपण असं गृहीत धरूयात किंवा असे एक इतिहास आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. ह्यांनी पांडुरंग असेल, पांडुरंगाला देव म्हटलं, ठीक आहे, आपल्या अभंगातून रामकृष्ण हरी म्हटलं, पण रामाला अभिप्रेत असणारं असं भजन किंवा अभंग हे जास्त लिहिलेलं नाही, जितकं विठ्ठलाला लिहिलंय. माऊली असतील, तुकाराम महाराज असतील. पण आता जर तुलनात्मक आता जर केली, आता सध्या देशामध्ये एकंदरच राम ज्या पद्धतीनं स्टॅब्लिश केलं जातं, तर हे विरोधात जाईल का की महाराष्ट्रीयन लोक जो परंपरागत विठ्ठलाला भजत आलाय त्याच्यावर काही परिणाम होईल का? नाही, आता तसं जर समजा नीट विचार केला की रामदास हे जर समजा एका संताचं नाव आहे, त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण बघितलं तर रामाविषयीच्या असणाऱ्या रचना तुम्हाला सापडतील. बरोबर आहे. तुम्ही नाथांची ग्रंथसंपदा बघा, भावार्थ रामायण. बरोबर आहे. भावार्थ रामायणामध्ये सुद्धा रामाच्या संदर्भामध्ये लेखन केलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. आणि जसं तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं आहे, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा उद्देश माझ्या लक्षामध्ये आला की महाराष्ट्रामध्ये कुठे राम आहे बा असा प्रश्न निर्माण होतो आहे. पण समजा त्याचं प्रमाण कमी असेल. संतांनी विठ्ठलाचं नामस्मरण केलं, संतांनी त्यांना दिशा दिली. राम ज्या परिसरामध्ये होते तिकडे अयोध्येशी संबंधित असणारा जो कोणता भाग होता तिकडे रामाचं वास्तव्य, तिकडे रामाचा असणारा उदवणं अपेक्षित आहे. इकडं जर विठ्ठल हे दैवत असेल तर इकडं विठ्ठलाचंही उपासना करणं, विठ्ठलाविषयीचं पूजन करणं हे आपल्याला लक्षामध्ये येतं. किंवा कृष्णाच्या संदर्भामध्ये महानुभावांनी सांगितलेलं आहे. शैवांची पूजा म्हणजे शिवाची पूजा करणं हे वीरशैवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. किंवा जो कोणता रब खुदा अल्लाह जो कोणता आहे त्याची इबादत करणं, म्हणजे इबादत म्हणजे पूजा करणं हे सुफी संप्रदायामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर असं कुठेही खरं म्हटलं तर नाही. हे आज आपण म्हणतो, म्हणजे आज ज्या वेळेला रामजन्मभूमीचा प्रश्न निर्माण झाला किंवा त्याच्यामधनं ज्या पद्धतीने राम मंदिराची स्थापना झाली, अनेक लोक पुन्हा एकदा तिकडं जाण्यासाठी म्हणून उत्सुक झाले वगैरे वगैरे, ह्या सगळ्या तुमच्या जीवनातल्या गोष्टी आहेत. आता संतांनी ज्या कालखंडामध्ये लेखन केलेले त्या कालखंडामध्ये तर हे असले प्रश्न नव्हते. बरोबर आहे ना. त्या कालखंडामध्ये असले प्रश्न नव्हते. त्यामुळे त्यांची जी कोणती उपास्य दैवतं होती त्या उपास्य दैवतांची आराधना त्यांनी केली आणि त्या पद्धतीने त्यांनी रचना केल्या. जे तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो, वारकऱ्यांच्या रचनांमध्ये विठ्ठल हा अविभाज्य असणारा भाग आहे. वीरशैवांच्या रचना बघा, म्हणजे जसं आपल्या कपिल तीर्थ आहे ना, आपलं कपिलधार कपिल तीर्थ म्हणजे मांजर सुंब्याच्या अलीकडे, तिथं मन्मथ स्वामी होते. या मन्मथ स्वामी हे वीरशैव संप्रदायाचे. त्यांच्या रचना या शिवाला धरून केलेल्या रचना आहेत. शिव हे त्यांचं उपास्य दैवत आहे. महानुभावांनी कृष्ण भक्ती केली, त्यामुळे कृष्ण भक्तीपर रचना त्यांनी मोठ्या प्रमाणात केल्या. तुमच्या असं लक्षामध्ये की ही जी दैवतं आहेत, ही जी उपास्य दैवतं म्हणजे यांची उपासना करायची आणि त्या पद्धतीने आपला आचारधर्म ठेवायचा. वारकऱ्यांचा आचारधर्म, त्यांची उपासना पद्धत, महानुभावांची त्यांचा आचारधर्म, त्यांची उपासनेची पद्धत किंवा सुफींची उपासनेची पद्धत किंवा तुमच्या आणखीन वीरशैवांची असणारी उपासनेची पद्धत, यामध्ये भिन्नता आहे आणि त्यानुसार ते सगळं झालेलं आहे. म्हणजे हा प्रश्न प्रासंगिक आहे हे मला मान्य आहे, पण संतांनी रामाविषयी काही लिहिलेलंच नाही असं मात्र तुम्हाला म्हणता येणार नाही. त्यांच्या कालखंडामध्ये असं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अगदी पंडितांच्या रचनांमध्ये सुद्धा मुक्तेश्वरांनी रामायण लिहिलेलं आहे असं लक्षामध्ये येईल. जसं मोरोपंतांनी महाभारत लिहिलं तसं मुक्तेश्वरांनी रामायण लिहिलेलं आहे. रामदासांची जी शिष्य आहे तिनं सीता स्वयंवर लिहिलेलं आहे. रामदास स्वामींनी तर रामाच्या संदर्भामध्ये लेखनच केलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. किंवा रामभक्त हनुमान, भीमरूपी महारुद्रा वगैरे जे मारुती स्तोत्र आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. या सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर आपापलं उपास्य दैवत होतं म्हणून ते लिहिलेलं आहे. आता
तिकडं उपास्य दैवत तिकडं आहे, पण तिकडं विठ्ठलाची भक्ती मोठ्या प्रमाणात आहे का असा उलटा जर समजा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. आपल्याकडे निदान आहे तरी ते असं आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर आहे. बडवे सर, जर असं आपण पाहिलं, आता इतकं तुम्ही सगळं सांगितलंय, तर जर मग एवढा कालावधी गेला आजपर्यंत, म्हणजे मंदिर नसतानाही राम सुरक्षित होता, रामाचं नामस्मरण होतंय, राम भजनातून कीर्तनातून जात होता, तरीही मग एक प्रतीक म्हणून मंदिराचं जे राजकारण केलं जातंय किंवा मंदिर हवं असं वाटतंय काही विशिष्ट लोकांना किंवा वाटत असावं, पण ते गरजेचं आहे का म्हणजे एवढ्या कालावधीनंतर? म्हणजे मंदिरांचा इतिहास हा पुन्हा स्वतंत्रपणाने आपल्याला खरं म्हटलं तर बघावं लागेल. म्हणजे आपल्याकडे असणारी जी हेमाडपंथी मंदिरं आहेत वगैरे, म्हणजे तो म्हणजे त्याच्यामध्ये असणारी शिल्पकला, त्याच्यामध्ये असणारी मूर्तिकला, या अनुषंगाने खरं म्हटलं तर मंदिराचा विचार केला पाहिजे. आता सध्याचं राम मंदिर हा विषय म्हणजे सध्याचा असं असल्याकारणाने तो तुम्हाला वाटेल, होय, पण मी त्याकडे वळत नाही. आपल्याकडे मूर्तिशास्त्राचे एक अभ्यासक मराठवाड्यातले ते मुख्य म्हणजे गोबम देगलूरकर यांनी या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. आणि मूर्तिशास्त्राच्या निमित्ताने आपल्याकडे आणखीन एक प्रदीप म्हैसेकर म्हणून आहेत कादंबरीकार, ते छत्रपती संभाजीनगरमधलेच आहेत. त्यांनीसुद्धा स्वतंत्रपणाने त्यावरती काम केलेले. मूर्ती विज्ञान आणि हे जी काही मंदिरांची उभारणी आहे हा निर्मितीशी संबंधित असणारा भाग आहे. बरं, तो तुम्ही श्रद्धातेशी नंतर जोडलेला आहे वगैरे. म्हणजे माझं असणारं जे एखादं आराध्य दैवत असेल तर त्याचं असणारं जे ठिकाण आहे, ते जे स्थान आहे, या सगळ्या परंपरा काय सांगतात की स्थान महात्म्य सांगतात. या स्थान महात्म्यानुसार ती मंदिरं बांधली गेलेली आहेत. म्हणजे वेरूळचं जे समजा लेणी असतील किंवा वेरूळचं असणारं जे मंदिर असेल ते जर समजा आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की विशिष्ट पद्धतीचा खडक लागल्यानंतर तिथं लेणी आणि ते मंदिर उभारलं गेलेलं आहे. जे यापूर्वी चाळीसगावच्या जवळ पाटणादेवी नावाचं गाव आहे, जिथं आपला मराठीतला शिलालेख सापडतो. तर ते पाटणादेवी नावाचं जे गाव आहे, तर तिथं पहिल्यांदा त्या लेणी खोदण्याचा प्रयत्न झालेला आहे असं आपल्याला दिसतं. तुम्ही तिथं जर समजा गेलात तर वर जावं लागतं. तिथं एक कपिल तीर्थ वगैरे असं म्हणतात त्याला. तिथं गेल्यानंतर जर समजा पाहिलं तर ते लेणी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे असं दिसून येतं. पण ते तसं तिथं काही तो खडक चांगला नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते इकडे आले. आणि म्हणून कैलास लेणं असं म्हटलं जातं ना, वरपासून खालपर्यंत खोदलं गेलं ते. जे याच्याकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघणार? म्हणजे शिल्पकला म्हणून मंदिरांकडे बघणार का आपण? मूर्तिकला म्हणून आपण त्यातल्या मंदिराकडे बघणार का? म्हणजे ज्या राम मंदिराचा तुम्ही उल्लेख करताय त्याच्यामध्ये तो जो कोणी कर्नाटकचा मूर्तिकार आहे त्यांनी घडवलेली जी रामाची कोणती मूर्ती आहे तिचे डोळे खूप बोलके आहेत. याकडे आपण कलेशी संबंधित असणारा भाग म्हणूनच खरं म्हटलं तर बघायला हवं. हे मंदिर हा फार अस्मितेचा टोकदार अस्मितेचा भाग बनू नये असं मला स्वतःला वाटतं. कारण मंदिरांकडे तुम्ही शिल्पकला म्हणून जर समजा बघितलं आणि मंदिरामध्ये असणारं जे आराध्य दैवत आहे म्हणून बघितलं तर गोष्ट निराळी आहे. पण ही मंदिरं उभारावीत, ही कशासाठी उभारावीत हा त्या कालखंडामध्ये असणारा कदाचित प्रश्न असेल. पण मंदिरं ज्या वेळेला उभारली जात होती त्यावेळेला त्यातून सद्गुणांची जोपासना करण्याच्या दिशेने कोणकोणत्या गोष्टी करता येतील याच्यासाठी म्हणून खरं म्हटलं तर मंदिरं उभारली गेली. बरं, हे या मंदिरांमध्ये जे काही भजन, पूजन, कीर्तन, आरत्या या ज्या सगळ्या गोष्टी चालू असतात पण याच्यामध्ये एक धार्मिक संस्काराचा भाग होता. म्हणजे त्याच्यामधला धार्मिकतेचा असणारा भाग जरी समजा आपण सोडून दिला तरी त्याच्यामधून समजा कीर्तन होत असेल मंदिरामध्ये तर या कीर्तनामधून एक विचार पेरणं हे जे काम होतं ते काम खरं म्हटलं तर केलं जात होतं. तुम्ही देशातल्या कुठल्याही मंदिरामध्ये जरी समजा बघितलं तरी देखील हे लक्षामध्ये येईल. म्हणजे दक्षिणमध्ये कदाचित तुम्हाला मंदिरांमध्ये पूर्वी नृत्य सादर केलं जात होतं असं सुद्धा आपल्याला दिसतं. आपल्याकडे मंदिरांमधनं भजन, पूजन, कीर्तन बिर्तन या सगळ्या गोष्टी घडतात. यामधून सुद्धा तुम्हाला
विचार प्रक्षेपण नावाचा जो काही भाग आहे तो भाग केला जात होता. दुर्दैवाने असं झाला प्रकार की आपल्याकडे याच्याविषयीच्या अस्मिता जागृत होत गेल्या. या अस्मिता खरं म्हटलं तर एखाद्या विशिष्ट विषयाची अस्मिता जागृत होणं समजू शकतो मी, पण एखाद्या समूहाची अस्मिता जागृत करून जर ती विध्वंसाकडे जात असेल तर ते चुकीचं आहे. पण ती विध्वंसाकडे जात नसेल आणि एक तुमची आयडेंटिटी म्हणून, तुमची ओळख म्हणून जर समजा त्याकडे बघितलं जात असेल तर मग ते नेमकं काय आहे याचं आपल्याला स्वतंत्रपणाने विश्लेषण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. हो, बरोबर आहे सर, अगदी. आणि तुम्ही जसं आता अस्मिता म्हणालात किंवा धार्मिकीकरण, धार्मिक म्हणजे काय किंवा भजन, ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ह्याच्यावर स्वतंत्ररित्या तुमच्याशी बोलायला आम्हाला आवडेल. पण या भागामध्ये आपण अशाच काही गोष्टी, आणखी एक प्रश्न विचारायचा मला तुम्हाला की आता जर सध्याचं जर वारकरी संप्रदायाचं स्वरूप जर पाहिलं तर संतांचेच तेच विचार आहेत जे मागच्या 5-7 किंवा 12व्या शतकापासून जसं आपण तुम्ही म्हणालात तसं तेच विचार वापरून पण त्याच्या विरोधात विपरीत काम होतंय. म्हणजे बुवाबाजी असेल किंवा महाराज असतील किंवा त्याच्यामध्ये व्यवहार आला नंतरच्या काळात, तर हे जे होतंय ह्यानं संप्रदायाची खरं प्रगती होते की अधोगती होते की काय होतंय नेमकं? संप्रदाय हा जो भाग आहे ना तो म्हणजे 2 पद्धतीने तुम्हाला बघावं लागेल खरं तर. की समजा वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायाचे वेगवेगळे फळ आहेत, वेगवेगळे त्यांचे असणारे गट आहेत. म्हणजे खरं सांगायचं सादरीकरणाच्या पद्धती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे समजा दादा महाराज सातारकरांची परंपरा आहे, तिथं बसून कीर्तन करण्याची परंपरा आहे. पण अन्य ठिकाणी जर समजा वारकऱ्यांची पाहिली तुम्ही तर वारकरी कीर्तनकार जो असतो तो उभं राहून कीर्तन करतो. निरूपणाच्या पद्धती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. रामदासी कीर्तनाची परंपरासुद्धा वेगळ्या प्रकारची आहे. हे जे संप्रदाय आहेत ना, हे संप्रदाय ही त्या काळाची गरज होती आणि त्यामुळे अनेक लोकांना त्यांनी एकत्रित आणलेलं होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षामध्ये येते काळ बदलला. काळ बदलल्याच्यानंतर त्यांनी ज्या वेळेला विचार मांडलेले होते ते त्यांच्या काळाला अनुसरून होते, ते तुमच्या काळाला अनुसरून मांडलेले विचार नाहीत. बरोबर. त्यांच्या काळात त्यांना जे जाणवलं होतं ते त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे संतांकडे बघत असताना कायम असं मनामध्ये ठेवावं लागतं की संतांनी म्हटलेलं आहे खरं. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ रामदासांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की लेकुरे उदंड जाहली तो ते लक्ष्मी निघून गेली. आता हा लोकसंख्येच्या संदर्भातला असणारा जो विचार आहे, हा जो विचार आहे म्हणजे तो भारताची लोकसंख्या मर्यादित असावी यासाठी म्हणून रामदासांनी मांडलेला आहे का, तर नाही. हे त्याचं असणारं उत्तर आहे. त्यांच्या कालखंडामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये लेकरं जास्त झाली आणि त्याच्यानंतर लक्ष्मी निघून गेली म्हणजे त्याच्या घरी दारिद्र्य आलं. तर तुझ्या घरी दारिद्र्य येऊ नये याचं कारण म्हणजे लेकरं खूप झालेली आहेत हे रामदासांना सांगायचं होतं. इतकं साधं सरळ. हे त्यांच्या काळाला अनुसरून त्यांनी लिहिलेलं आहे. आता आजच्या काळाला अनुसरून जर समजा तुम्ही त्याचा अर्थ लावायचा जर समजा ठरला तर त्याच्यामध्ये गुंता निर्माण होतो. आणि असा खरं म्हटलं तर गुंता निर्माण व्हायला नको. म्हणून संतांच्या सगळ्या विचारांकडे बघत असताना तुम्हाला काळाचा कानोसा सतत घ्यावा लागतो तरच तुम्हाला ते कळू शकतं. बरोबर. जे नाथांची भारुडं त्याच्यामध्ये महार नावाचं एक भारूड आहे. जोहार मायबाप जोहार तुमच्या महाराचं मी महार. आता हे महाराचं असणारं जे भारूड आहे ते भारूड जर समजा पाहिलं तर नाथांच्या कालखंडामध्ये गावातली असणारी स्थिती कशी होती आणि महाराची असणारी स्थिती कोणत्या प्रकारची होती हे दर्शवण्याचं फक्त काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. पण याच्यावरून नाथ हे एकदम समाजसुधारक होते आणि दलितोद्धारक होते असं जर समजा आपण म्हणायला लागलो तर ते चूक आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांची भूमिका अस्पृश्य असणाऱ्या या समाजाला, तळागाळातल्या समाजाला वर त्याचं उत्थान घडावं, त्याचा उद्धार व्हावा ही भूमिका होती. ह्याच्यातला उद्धार आणि उन्नती हे जे 2 शब्द मी यापूर्वी पण वापरलेले, ते 2 शब्द यासाठी वापरलेले की आजच्या आपल्या कल्पना आणि त्या काळामध्ये असणाऱ्या कल्पना यांची गल्लत होते असते नेहमी. त्यांच्या भूमिका निराळ्या होत्या, त्या उन्नतीसाठी ते करत होते. आज झालं आहे काय की त्या संतांचं नाव घेऊन जर समजा तुम्ही एकमेकांना जातीमध्ये वाटून घेतलं
म्हणजे तुमच्या म्हणण्याचा रोग कदाचित असा असावा की बाबा आज संत जातीमध्ये वाटले गेलेले आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर हा फक्त ब्राह्मणांपुरता ठेवायचा, तुकाराम हा वाणी किंवा मराठ्यांपुरताच फक्त, क्षत्रियांपुरताच फक्त ठेवायचा, सावतामाळी हा फक्त माळ्यांपुरताच ठेवायचा. तर असं काही नाही आहे खरं म्हटलं तर. म्हणजे हे लोक ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी हे काही मानलं नाही. हे कोण मानणार आहेत? तुमची पुढची शिक्षित झालेली पिढी. म्हणजे माणसं शिक्षणाने खरोखर सुसंस्कृत होतात का, हा प्रश्न यातून निर्माण होतो. म्हणजे या पद्धतीने आपण जर समजा विचार केला तर तुम्ही म्हणता त्यातली एक गोष्ट खरी आहे की बुवा बिवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आल्या याच्यामध्ये अध्यात्मातला जो भाग आहे त्याचं मार्केटिंग झालेलं आहे. आता हा जमानाच मार्केटिंगचा आहे, त्याच्यामुळे अध्यात्माचं मार्केटिंग झालं तर नवल नाही त्याचं. म्हणजे त्याचे बोर्ड्स लागलेले असतात, मनशांतीसाठी म्हणून तुम्ही या पद्धतीने हे केलं पाहिजे, अमुक अमुक एका संतांच्या दृष्टिकोनातनं हे केलं पाहिजे. त्यातल्या सांगत असलेल्या त्या गोष्टी कदाचित सत्य असतील की नाही, तुम्ही या मार्गाने गेला तर तुम्हाला मनशांती मिळेल. पण जेव्हा त्याची मार्केटिंग ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की संप्रदाय बिघडलेला आहे. संप्रदाय नसतो बिघडलेला, त्या संप्रदायाने संतांनी दिलेले विचार त्यांनी त्यांच्या काळात अंगीकारलेले होते. नव्या कालखंडातला जो संप्रदाय आणि त्यांचे अनुयायी आहेत ते बिघडलेले असतात, तुमच्या धारणा बिघडलेल्या असतात. आणि ज्या समाजधारणेसाठी म्हणून संतांनी जो कोणता विचार मांडला त्या समाजधारणेच्या संकल्पनेपासून आपण दूर जायला लागलेलो आहोत, हा त्याचा अर्थ होतो. त्यांनी सांगितलं जातीभेद आपण विसरले पाहिजेत, आपण जाती आणखीन घट्ट केल्या. म्हणजे त्यावेळेला सुद्धा उच्चवर्णीयांनी ज्या पद्धतीने वर्तन केलेलं होतं, कर्मटपणा केलेला होता, कर्मकांडांचं जे अवडंबर माजवलेलं होतं, त्याच्यामुळे जातींच्या ज्या भिंती होत्या त्या पोलादी स्वरूपाच्या झालेल्या होत्या. त्याला धक्के देण्याचं काम या संतांनी केलं आणि त्यांनी धक्के देऊन त्या खेळखेळा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि आज आम्ही त्याच संतांना एकत्रित घेऊन जर समजा आमच्या जातीमध्ये जर समजा वाटून टाकायला लागलो तर ते उचित नाही. पण हे घडतं आहे. पण म्हणून संप्रदाय बिघडलेला आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की आजची परिस्थिती बघून आपण असं म्हणतो की हा संप्रदाय बिघडलेल्या अवस्थेत आहे की काय बुवा. जे तो कोणतेही संप्रदाय असो, वारकरीच असं नाही म्हणत, प्रत्येक संप्रदायामध्ये तुम्हाला कमी अधिक असं कमी जास्त झालेलं प्रमाण दिसेल. आणि काळानुसार याच्यामध्ये बदल होत राहतात, माणसं बदलतात, विचार बदलतात, संकल्पना बदलतात आणि मग त्याच्यामध्ये कधीकधी व्यावसायिकतेचा सुद्धा भाग शिरतो आणि हे सगळं काही बिघडलेलं वातावरण आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण या सगळ्यांमध्ये लक्षात ठेवायची फक्त एकच गोष्ट असते की ज्यांच्या निमित्तानं आपण चिंतन करतो ते त्या संप्रदायाचे असणारे जे कोणी संत सत्पुरुष असतील त्यांनी दाखवलेली तुमची जी दिशा असेल, या दिशेमुळे आपल्याला काही एक जगण्याची प्रेरणा, जगण्याची ऊर्जा किंवा जगण्याचं बळ मिळतं आणि त्या दिशेने खरं म्हटलं तर तो विचार पुढे न्यायला पाहिजे. पण एकूणच सगळं काही बिघडलेलं आहे तर संप्रदायच फक्त बिघडलेले आहेत असं नाही, एकूण संपूर्ण जगराटीमध्ये अनेक गोष्टी बिघडलेल्या आहेत. हे बिघडलेलं कसं दुरुस्त करायचं याच्यासाठी म्हणून मूल्यांची गरज असते आणि ही जी मूल्य आहेत ही मूल्य आपल्याला संतांच्या लेखनामध्ये सहजपणाने सापडू शकतात असं मला वाटतं. ढोबळ सर, काही मूल्य कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला जाता जाता सांगता येतील का? हां, म्हणजे आता जसं मगाशी आपण असं म्हणालो की समता हे मूल्य आहे, बंधुता हे मूल्य आहे. समजा ज्ञानेश्वरीमध्ये 26 दैवी गुणांचा उल्लेख येतो. ही खरं म्हटलं तर 26 मूल्य आहेत आपल्याकडची असणारी. म्हणजे तुम्ही प्रेम करावं हे जसं ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्हाला दिसेल ना, लव दाय नेबर्स असं जे म्हटलं जातं, हीच प्रेमभावना तुम्हाला संतांच्या गवळणींमध्ये दिसत नाही का, संतांच्या बिराण्यांमध्ये दिसत नाही का? त्याच्यामध्ये सुद्धा प्रेमभावना आहे. म्हणजे त्याला तुम्ही मधुरा भक्ती असं नाव दिलेलं आहे. बरोबर. ही प्रेमभक्ती त्याच्यातलं हे प्रेमाचं असणारं मूल्य आहे. किंवा एखाद्याच्या विषयीचं कणव, इतरांविषयीची कणव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी. तर यासारख्या असणाऱ्या असंख्य गोष्टी
तुम्हाला संतांच्या त्या अभंगांमधनं किंवा त्यांनी केलेल्या रचनांमध्ये सुद्धा आपल्याला सहजपणाने सापडतात. आणि ती जी मूल्य आहेत म्हणजे ज्याला म्हणता येईल की हे आपल्या जीवनाचे गाभा घटक आहेत. जीवनाचा गाभा तुम्हाला ज्याच्यामध्ये सापडतो, मानवी उद्धाराचा गाभा ज्याच्यामध्ये सापडतो, लोककल्याणाचा गाभा ज्याच्यामध्ये सापडतो, ते खरं म्हटलं तर मूल्य आहे. आणि तशी मूल्य आपल्याला असंख्य मूल्य आपल्याला शोधून काढता येतात. खूप छान, अतिशय महत्त्वाचे. म्हणजे मला वाटतं हे जे मूल्य आपण कार्यक्रमाच्या शेवटी सांगितलेत हेच मूल्य महत्त्वाचे आहेत. आणि ह्याला जर सगळ्यांनी याचा अनुग्रह केला, संतांच्याच भाषेत जर सांगितलं तर आपला जसं मी म्हणालो किंवा तुम्ही म्हणालात तसं सगळ्यांमध्ये ते यायला लागतील. निश्चितच.